नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. आपण आज रेशो एनालिसिस जे आहे त्याचं सेकंड लेक्चर घेतो आहे. ज्यामध्ये आपण ॲक्चुअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार आहोत. अ, पहिल्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी रेशो एनालिसिस करत असताना त्याचे फॉर्म्युले कुठले-कुठले आहेत, कुठले रेशो आपण शिकणार आहोत, याची माहिती घेतली आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नसेल, त्यांनी पहिला व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे आपल्याला दुसरा व्हिडिओ लगेच कळेल. आता यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार आहोत, की ॲक्चुअल एक्झामला कशा प्रकारचा प्रॉब्लेम येणार आहे आणि आपण तो कसा सॉल्व्ह करायचा आहे, ते बघणार आहोत. मग बघा काय सांगितलंय प्रॉब्लेममध्ये, द फॉलोइंग आर द समराइज्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स अँड बॅलन्स शीट ऑफ अमेज लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2026. बघा काय सांगितलंय, खालील प्रकार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलंय, नंतर तुमचं बॅलन्स शीट पण दिली आहे. ठीक आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, पी-एल अकाउंट्स आणि बॅलन्स शीट अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला असतो. तेव्हा आपल्याला काय करायचे, रेशो काढायचे आहेत. बघा मग खाली काय सांगितलंय, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशो. मग कुठला रेशो काढायचा आहे, क्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग, स्टॉक टर्नओव्हर, डेटर्स टर्नओव्हर, करंट रेशो आणि लिक्विड रेशो, एवढ्या प्रकारचे रेशो आपल्याला काढायचे आहेत. मग बघा असा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला असेल, मग सोल्युशन लिहायचं आहे. पहिलं लिहायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग फॉर्म्युला काय आहे ग्रॉस प्रॉफिट रेशोचा, तो लिहायचा आहे. आपण फॉर्म्युला पाठ केलाय. काय फॉर्म्युला आहे, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. हा काय आहे, फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशोचा, जो पहिला रेशो आपल्याला विचारला आहे त्याचा. मग असं लिहिलं की आपल्याला काय करायचंय, या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आहेत. मग बघा ग्रॉस प्रॉफिट बघायचा किती आहे पहिल्यांदा. ग्रॉस प्रॉफिट कुठं असतो, तर तो असतो ट्रेडिंग अकाउंट्सला किंवा पेल अकाउंट्सला पण दिलेला असतो. मग बघा इथं हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे, इथं आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. मग 8,80,000 किंवा इथं पण दिलेला असतो. इथं दोन्हीपैकी कुठला घ्यायचा, 8,80,000. मग बघा ग्रॉस प्रॉफिट घेतला आपण 8,80,000. नंतर सेल्स घ्यायचं आहे. बघा सेल्स पण दिलं असतं प्रॉब्लेममध्ये. बघा इथं दिलंय सेल्स, क्रेडिट सेल्स आणि कॅश सेल्स दोन्ही पण दिलंय. आपल्याला दोन्ही सेल्स घ्यायचे असतात सेल्स म्हटल्यावरती. मग 19,00,000 रुपयाचं सेल्स आहे. मग 19,00,000 रुपयाचं सेल्स घेतलं. मग बघा 8,80,000 भागिले 19,00,000 इंटू 100. ठीक आहे. हे केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाला, ग्रॉस प्रॉफिट मिळाला 46.31. बघा इतकं सरळ आणि सोपं 2 मार्काला हे रेशो असणार आहे. म्हणून दोन्ही फिगर आपल्याकडे होत्या. फक्त आपण काय केलं, कॅल्क्युलेशन केलं. हा झाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट रेशो. नंतर पुढचा रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. सेम असंच करायचंय. नेट प्रॉफिट घ्यायचं आहे, सेल्स घ्यायचा आहे, इंटू 100 करायचंय. मग नेट प्रॉफिट कुठं असतो, तो असतो पी-एल अकाउंट्सला, डेबिट साईडला. बघा इथं दिलंय नेट प्रॉफिट किती दिलंय, 5,20,000 हा घेतला. नंतर सेल्स इथं आपण ऑलरेडी माहिती आहे किती आहे. ठीक आहे. मग नेट प्रॉफिट 5,20,000 भागिले सेल्स किती आहे, इथला सेल्स 19,00,000 रुपये इंटू 100 याचं कॅल्क्युलेशन करा. ते येतं 27.36%. ठीक आहे. हा झाला तुमचा नेट प्रॉफिट रेशो. नंतर पुढं आहे ऑपरेटिंग रेशो. आपण काय बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, की ऑपरेटिंग रेशोचा जो फॉर्म्युला आहे, तर तो काय आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्स अपॉन सेल्स असा फॉर्म्युला आहे इंटू 100. मग बघा आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काय सांगितलं होतं आपल्याला, काय सांगितलं होतं बघा इथं दिलंय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल्स टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला सेल्स पण आहे, ग्रॉस प्रॉफिट पण माहिती आहे किती आहे. मग सेल्स 19,00,000 रुपये आहे, ग्रॉस प्रॉफिट इथं आपण घेतला आहे, तोच इथं येणार 8,80,000. मग 19,00,000 मायनस 8,80,000 म्हणजेच 10,20,000 हा झाला आपला ग्रॉस प्रॉफिट. अजून कसं कसं काढू शकतो आपण, असं पण काढता येईल, पण हे आपण काय बघणार नाही. आपला फोकस कशावरती असणार आहे, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. आपल्याला मिळालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. फॉर्म्युला आपला जो काही आहे त्यापैकी आपल्याला पहिलं जे काही आवश्यक होतं ते मिळालं. ते आहे 10,20,000 रुपये. आपल्याला आता काय पाहिजेत, ऑपरेटिंग एक्सपेन्स. हे कसे आपल्याला काढायचे होते, आपण बघितलं होतं फॉर्म्युल्यामध्ये. बघा आपण जेव्हा फॉर्म्युले शिकलो, तर त्यामध्ये आपण ह्या गोष्टी सुद्धा शिकलेलो आहोत, की याचा फॉर्म्युला कसा आहे. बघा इथं दिलंय कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल्स टू ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्स काढताना काय सांगितलं होतं, ऑपरेटिंग एक्सपेन्स इज इक्वल्स टू सेलिंग अँड डिस्ट्रिब्युशन एक्सपेन्स प्लस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. मग आता आपल्याला बघायचं आहे पी-एल अकाउंट्सला हे कुठं कुठं दिलंय, किती आहे. मग बघा ऑपरेटिंग रेशो काढताना आता आपल्याला काय करायचं आहे, की बघायचं आहे की सेल्स
सेलिंग एक्सपेन्स किती आहे आणि ऑफिस एक्सपेन्सेस किती आहेत. बघा इथे आपल्याला दिलेत ऑलरेडी. ऑपरेटिंग एक्सपेन्स काढून दिले आहेत म्हणजे काढायची गरज आपल्याला नाहीये. जर काही प्रॉब्लेममध्ये जर काढून दिलं नसेल, तर मग आपल्याला काढता येईल, की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते कसे काढायचे आहेत. त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजेच काय आहे? तर सेलिंग एक्सपेन्सेस प्लस ऑफिस एक्सपेन्सेस. कधी-कधी काय असतं, आता इथं दिलं असतं सॅलरी, नंतर ॲडव्हर्टाइजमेंट, नंतर कमिशन असं वेगवेगळे पद दिले असतं. आपण काय केलं असतं ते ॲड करून घेतले असते. म्हणजे त्यांना सरळ-सरळ काय म्हटलं, की ऑपरेटिंग किती आहे, नॉन ऑपरेटिंग किती आहे. तर आपल्याला कुठले घ्यायचे आहेत? ऑपरेटिंग एक्सपेन्स घ्यायचे आहेत. म्हणून आपण ऑपरेटिंग एक्सपेन्स ₹4,00,000 घेतले असते. पण लक्षात ठेवा काही प्रॉब्लेममध्ये असं डायरेक्ट देणार नाहीत. तर तुम्हाला शोधावं लागेल, की ऑपरेटिंग एक्सपेन्स किती आहेत. मग ते कसं काढायचं आहे? तर ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजेच काय आहे? सेलिंग अँड डिस्ट्रिब्युशन एक्सपेन्सेस प्लस ऑफिस एक्सपेन्सेस. म्हणजे इथं जर 4-5 पदं असते, तर आपण काय केलं असतं, त्यातलं जे काही ऑपरेटिंग एक्सपेन्स असतील तेच घेतले असते फक्त. म्हणजे सॅलरी घेतलं असतं आपण. नंतर तुमचं सेलिंगसाठी जे काही एक्सपेन्स होतील, ऑफिसचे जे काही प्रिंटिंग स्टेशनरी असेल, नंतर सेलिंगसाठी तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कमिशन दिलं असेल सेलिंगसाठी, तर ते घेतलं असतं. ठीक आहे. असे जर काही एक्सपेन्स असतील तर त्याची बेरीज केली असती आणि मग त्याला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्स असं म्हटलं असतं. पण इथे आपल्याला ऑलरेडी काढून दिलेले आहेत. म्हणून सोपं झालं आपलं काम. बघा मग आता ऑपरेटिंग रेशो. मग बघा इथे किती घेतले आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 10,20,000 जे आपण काढलेत प्लस 4,00,000 ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. सेल्स ₹19,00,000 आहे इंटू 100 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 74.73%. ठीक आहे. हा झाला आपला ऑपरेटिंग रेशो. नंतर पुढचा रेशो कुठं काय सांगितला आहे तर तो आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. मग बघा आता स्टॉक टर्नओव्हर रेशो आपण पहिल्यांदा लिहायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी असा फॉर्म्युला आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स आपण ऑलरेडी काढलेला असतो. इथं बघा काढलेला आहे. तोच घ्यायचा 10,20,000 भागिले ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे आपण काय बघितलं होतं ॲव्हरेज स्टॉक. इन्व्हेंटरी म्हणजेच काय स्टॉक. मग कसं करतो आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2 हे कुठं असतं ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला बघा दिलं आहे. तो ओपनिंग स्टॉक 1,99,000 आणि क्लोजिंग स्टॉक 3,00,000. मग बघा याची बेरीज करायची 1,99,000 3,00,000 याची बेरीज केली, त्याला भागिले किती करायचे 2 म्हणजेच किती आलं 2,49,500 याचं ॲव्हरेज आलं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय मिळालं, जो काही ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे ते पण मिळालं. आपल्याला जे पाहिजे होतं ते सर्व मिळालं. मग बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 10,20,000 भागिले 2,49,500 ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आपण जर रेशो याचा काढला तर तो येतो 4.08. बघा जेव्हा टर्नओव्हर रेशो येतो तेव्हा काय लिहायचं टाइम्समध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं? टाइम्समध्ये. म्हणून बघा इज इक्वल्स टू 4.08. ठीक आहे. पहिले रेशो जे काही आपण बघितले 3 त्याला उत्तरामध्ये काय लिहिलं आपण पर्सेंटेज लिहिलं. म्हणजेच कॉस्ट ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. जर तिथं काय लिहायचं पर्सेंटेजमध्ये लिहायचं आन्सर आणि जेव्हा टर्नओव्हर रेशो काढतो आपण तिथं टाइम्स लिहायचे. मग रेशो आपला आला 4.08 टाइम्स. नंतर आता आपल्याला पुढचा रेशो काढायचा आहे. बघा आता हा झाला आता डेटर्स टर्नओव्हर रेशो. मग घ्यायचं डेटर्स टर्नओव्हर डेटर्स टर्नओव्हर रेशो इथं. मग फॉर्म्युला लिहायचा नेट क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज डेटर्स. आता बघा क्रेडिट सेल्स आपल्याला दिलंय प्रॉब्लेममध्ये बघायचं दिलंय का? मग कुठं असतं सेल्स तर ते असतं क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटला बघायला दिलंय. बाय सेल्स काय म्हटलंय क्रेडिट किती सेल्स आहे 15,00,000 कॅश किती आहे 4,00,000. आपल्याला हे मिळालं क्रेडिट सेल्स किती आहे. म्हणून बघा आपण घेणार आता क्रेडिट सेल्स नेट क्रेडिट सेल्स 15,00,000 घेतला. आता आपल्याला काय पाहिजेत ॲव्हरेज डेटर्स. मग कसं काय म्हटलं होतं आपण व्हॉट इज ॲव्हरेज डेटर्स? ॲव्हरेज डेटर्स म्हणजेच काय आहे डेटर्स प्लस बिल्स रिसिव्ह म्हटलं होतं आपण. काय म्हटलं होतं डेटर्स प्लस बिल्स रिसिव्ह म्हटलं होतं. जे आपण फॉर्म्युला बघितले होते त्यावेळेस. मग आता हे कुठं असणार आहे बॅलन्स शीटला. मग डेटर्सची व्हॅल्यू किती आहे आणि बिल्स रिसिव्हलची व्हॅल्यू किती आहे आपल्याला बघायचं आहे. बघा डेटर्स आहे 90,000 आणि बिल्स रिसिव्हल आहे 2,10,000. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज जे काही हे रिसिव्हेबल आहे तर ते मिळेल की ॲव्हरेज डेटर्स मिळेल. मग बघा किती 90 प्लस 2,10,000 म्हणजेच 3,00,000. इथे घेतले आपण 3,00,000. मग 15,00,000 भागिले 3,00,000 उत्तर आलं 5 टाइम्स.
ठीक आहे. कारण की टर्नओव्हर रेशो आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, डेटर्स टर्नओव्हर रेशो काढू शकतो. क्रेडिट सेल्स घ्यायचं आहे दिलेलं आणि त्याला ॲव्हरेज डेटर्सने किंवा ॲव्हरेज रिसिव्हेबल त्याला म्हणतो आपण, ते घ्यायचं आहे. ते कसं काढतो आपण, डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल. डेटर्स घ्यायची आणि बिल्स रिसिव्हेबलची अमाउंट घ्यायची. दोघांची अमाउंट मिळून इथं घ्यायचं ॲव्हरेज डेटर्स किंवा ॲव्हरेज रिसिव्हेबल. नंतर आता पुढचा रेशो आपल्याला जो आहे, तर तो घ्यायचा आहे करंट रेशो. कुठला आहे? करंट रेशो. मग त्याचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण? व्हॉट इज करंट रेशो? करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? करंट असेट ज्या आहेत तर त्या काढायच्या आहेत. आता करंट असेट ज्या काही असतील त्या कुठं असतील? बॅलन्स शीटला असतील, असेट साईडला. ठीक आहे. मग लिहायचं करंट असेट. बघा आता हे बॅलन्स शीट आहे. पहिलं काय आहे? प्लॅन्ट अँड बिल्डिंग. ही करंट असेट आहे का? नाही, फिक्स असेट आहे. प्लांट अँड मशिनरी पण कशी आहे? फिक्स आहे. मग बाकीचे ह्या जे काही 4 उरले आहेत, स्टॉक कसा आहे? करंट असेट आहे. डेटर्स कशी आहे? करंट असेट आहे. कॅश कशी आहे? करंट असेट आहे. बिल्स रिसिव्हेबल कशी आहे? करंट असेट आहे. या सगळ्या काय आहेत? बाकीच्या तुमच्या करंट असेट आहे. म्हणून बघा इथे घेतलंय करंट असेट इज इक्वल्स टू स्टॉक इन ट्रेड 3,00,000, डेटर्स 90,000, कॅश ॲट बँक 1,20,000 आणि बिल्स रिसिव्हेबल 2,10,000. सगळ्यांची बेरीज केली आपण, ती आली 7,20,000 तुमचा झाला करंट असेट. आता आपल्याला काय करायचं आहे? करंट लायबिलिटी काढायची आहे. मग करंट लायबिलिटी काढत असताना आपल्याला परत जायचं आहे बॅलन्स शीटला आणि तिथे बघायचं आहे करंट लायबिलिटी कुठली कुठली आहे. बघा आता कॅपिटल करंट नसतं, रिझर्व्ह, प्रॉफिट हे रिझर्व्ह आहेत. उरलं काय? अदर करंट लायबिलिटी. सरळ सरळ म्हटले करंट म्हटले म्हणजे करंट लायबिलिटी 1,80,000ची आणि बिल्स पेबल पण काय आहे? करंट लायबिलिटीज आहे. म्हणजे ह्या दोन झालं तुमच्या करंट लायबिलिटी. मग बघा इथं दिले करंट लायबिलिटी इज इक्वल्स टू अदर करंट लायबिलिटी प्लस बिल्स पेबल 1,80,000 प्लस 80 260 हे झालं आपलं करंट लायबिलिटी. मग 7,20,000 झाली करंट असेट आणि 260 झाली करंट लायबिलिटी. मग आपण हे इक्वेशन मांडलं तर काय आलं 2.7. आता हे जे करंट रेशो आहे त्याला लिक्विड रेशो आहे त्याला काय लिहायचं पुढं 1 लिहायचं म्हणजे 2.7 इज इक्वल्स टू 1 हा झाला करंट रेशो. नंतर लिक्विड रेशो काढायचा आहे. का बघितलं आपण लिक्विड रेशोमध्ये की लिक्विड रेशो आणि करंट रेशो हे दोन्ही जवळपास सारखेच आहे. फक्त काय करायचं आहे, जे काही लिक्विड रेशो काढतो आपण त्याचा फॉर्म्युला काय आहे? लिक्विड असेट अपॉन लिक्विड लायबिलिटी. हे लिक्विड असेट जे काही आहे तर ती काय करंट असेटच आहे. त्यातून काय करायचं? स्टॉक मायनस करायचा. आपण हे बघितलंय. नंतर जे लिक्विड लायबिलिटीज आहे ती पण काय आहे? करंट लायबिलिटीज आहे. फक्त काय करायचंय? बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर मायनस करायचंय. मग बघा इथं घेतलं आपण लिक्विड असेट इज इक्वल्स टू करंट असेट मायनस स्टॉक. मग किती काढली आपण करंट असेट? ती काढली होती आपण 7,20,000 रुपये. त्यातून काय करायचं? मग स्टॉक मायनस करायचा. स्टॉक किती आहे? तर आपण बघितलं होतं की स्टॉक आपल्याकडे 3,00,000 रुपयाचा होता. बघा इथं स्टॉक इन ट्रेड 3,00,000 रुपयाचा आहे. मग 7,20,000 मायनस 3 म्हणजेच तुमची झाली लिक्विड असेट 4,20,000 रुपयाची. तसंच काय करायचंय? लिक्विड लायबिलिटी काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण? करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. आता इथं बँक ओव्हरड्राफ्ट नाहीच आहे दिलेला. मग बघा जी करंट लायबिलिटीज आहे तीच काय तुमची लिक्विड लिक्विड जी काही लायबिलिटीज आहे तीच असणार आहे. दोन्ही सेम 2,10,000 रुपयाचं. मग इथं घेतलं आपण 4,20,000 झाली तुमची लिक्विड असेट आणि 2,60,000 रुपये झाली तुमची लिक्विड लायबिलिटी. रेशो आला 1.61 इज इक्वल्स टू 1. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी रेशो अनालिसिसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त जे काही रेशो आपल्याला दिलेले आहेत, फॉर्म्युले जे काही आहेत ते जर पाठ असेल तर आपल्याला सहज हे सॉल्व्ह करता येईल. अतिशय सोपं चॅप्टर आहे. आपली जी काही परीक्षा आहे तर त्यामध्ये सगळ्यात सोपं चॅप्टर हे असणार आहे. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला उत्तर सगळं आपल्याकडे समोर असतं. दिलेला जो काही एक्झाम्पल आहे, प्रॉब्लेम आहे, यामध्ये सगळं आपलं उत्तर आहे. फक्त आपल्याला काय करायचं ते व्यवस्थित मांडायचं आहे आणि उत्तरं काढायचे आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.